तर राम राम मंडळी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय आपला लाईक कमेंटसाठी नाही, घंटे आपल्या लाईक कमेंटचं घेणं नाही, फक्त व्हिडिओला शेअर करून द्या. तर मित्रांनो, आज आलतो पांडुरंग भाऊला घेऊन वावरामध्ये. का पण भाऊ? तर मित्रांनो, हे आहे आमचे पांडुरंग भाऊ पठाडे. या जेव्हावर आम्ही जाणारच आहे आणि 100% आपण व्हिडिओ काढायला जाणार आहे. मित्रांनो भाऊ, तुम्ही वावरामध्ये किती खर्च केला आतापर्यंत इमानदारीने सांगा. मस्त 40,000 मित्रांनो, पांडू भाऊचा 1 ते 1.5 एकरमध्ये जवळपास 40,000 रुपये खर्च झाला सरकीला. आणि सध्या सरकीमध्ये पाणी किती आहे? पाणी मग शिगडी गुडघे इतकं पाणी लागतं. म्हणजे बघून घ्या भाऊंनो, पांडू बोला अशी आशा लागली होती का बा तिच्याला 20-25 क्विंटल कापूस तरी होईल. पण मित्रांनो, आम्ही का सहसा वावरात फक्त चक्करच मारला, नॉर्मल साईडवर चक्कर मारला तर पारले की गुडघ्याच्या वर पाणी आहे आणि खालून पुरे कमोड्या सडून गेल्या. एकही 2 फुटांनी ती वासना नाही राहिली. काय पुरा कार्यक्रम झाला. मग या सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? पांडू भाऊ, काय वाटतं तुम्हाला? दिली पाहिजे ना. अरे, आमचा खर्च जर 40,000 रुपये उरायला तर मिनिमम तुम्ही 15 ते 20,000 नुकसान भरपाई तरी केलीच पाहिजे. केली पाहिजे का नाही? कारण की आता बघून घ्या मित्रांनो, त्यांना 40,000 रुपये खर्च केला तर त्यांना आशा नाही का? त्यांना काय शॉकाने केला का? आशा होती ना की यार आपल्याला आपलं कष्टाचं फळ भेटावं. तर प्लीज सरकारला आमची कळकळची विनंती राहील की त्यांची नुकसान भरपाई ज्यांची त्यांना मिळालीच पाहिजे. काय? कारण की तुम्ही जर नुकसान भरपाई जर नाही गेली तुम्हाला लई महागात पडाल. कारण की जाऊ तुम्ही मतदान मागाल आमच्या घरी येताना, हां तुम्हाला बिळणं पोलपाट घेऊन आम्ही मागलो. काय ध्यान ठेवा. कारण की शेतकऱ्याचा हक्क जर तुम्ही शेतकऱ्याचा देऊ नाही राहिले तर यार काय लाज आहे यार, तुमच्यात लाज वाटून द्या ना. अरे विचार करतो मी पांडुभाऊ, मी परदेशी मंगळवारी बाजारात गेलो. मित्रांनो, कापसाचा भाव काय होता? 3,500 रुपये क्विंटल. एक तर कापसाची आई बहीण एक झाली, पुरी कमडीत पाणी साचलं आणि त्यात कापसाचा भाव 3,500 क्विंटल. असंच काल मग परदेशी तो बाबा आला घरी, बाबा आणि केस. आणि मी म्हणलं अरे मग ते नावं द्यायला त्यांना सहज तर आले ना ते. तर त्यांना विचारलं तर बाबा म्हणला 500 रुपये छटाक. काय 500 रुपये छटाक केस? तर त्याला विचारलं मामा 500 रुपये छटाक. म्हटलं मग क्विंटलचा भाव काय? तर बाबा म्हणला 20,000 रुपये क्विंटल केस. अरे या सरकारला लाजा वाटल्या पाहिजे. केस घेऊन राहिले 20,000 रुपये क्विंटल आणि कापूस किती? 3,500 रुपये क्विंटल. अरे लाजा वाटून द्या सरकारला, म्हणा लाजा वाटून द्या. अरे रक्ताचं पाणी केलं रे आम्ही आणि पाण्याचं रक्त अशी गंमत झाली आमची. आणि तुम्ही कापूस लावून राहिले 3,500 क्विंटल आणि केस 20,000 क्विंटल. अरे ध्यान द्या रे सरकार, ध्यान द्या रे, फडवणीस ध्यान द्या.